महायुतीच्या जागा वाटपामध्ये अजित पवार गटाच्या वाट्याला अवघ्या 4 जागा आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे। नाशिकच्या जागेसाठी आग्रही असलेल्या छगन भुजबळ यांनीही लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे। दुसरीकडे शरद पवार गटाने महाविकास आघाडीच्या जागा वाटपात 10 जागा मिळवून आपलं महत्त्व अधोरेखित केलंय। जागा वाटपात अजितदादांपेक्षा शरद पवार सरस कसे ठरलेत बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। अजितदादांची बाहेरच्यांना साथ, राष्ट्रवादीत वाद। अवघ्या 4 जागांवर अजित पवार गटाची बोळवण। जागा वाटपाच्या वाटाघाटीत शरद पवारच सरस। सत्तेत सहभागी होताना अजित पवार गटाला जेवढा मान सन्मान मिळाला तेवढाच जागा वाटपात मिळालेला दिसत नाहीये। महायुतीत प्रवेश करताना 9 मंत्रिपद मिळाल्यानंतर अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। मात्र लोकसभेच्या जागा वाटपात पक्षाची अवघ्या 4 जागांवर बोळवण झाली, त्यामुळे नाराजीचं वातावरण आहे। दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही नाराजी नाही असं स्पष्टीकरण आनंद परांजपे यांनी दिलंय। माननीय सुनील तटकरे साहेब यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली पहिल्या दिवसापासून हे अजितदादांबरोबर आहेत। 3 खासदार हे तुतारी गटामध्ये आहेत आणि त्यामुळे आम्ही जे आमचे सिटिंग खासदार असतो त्या संख्येपेक्षा जर कमी जागा आम्हाला लढायला मिळाल्या असत्या तर तुमच्या प्रश्नामध्ये तथ्य होतं। आम्ही ज्या जागा लढतोय त्या मागच्या वेळेच्या सिटिंग खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त आहेत। दुसरीकडे नाशिकच्या जागेवरही पाणी सोडावं लागल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजीच्या चर्चांना बळ आलंय। छगन भुजबळ यांनी महायुतीमधील तिढा सोडवण्यासाठी आपण माघार घेत असल्याचं म्हटलंय। एकूण जागा वाटपाच्या वाटाघाटीत अजित पवारांपेक्षा शरद पवार हेच सरस ठरलेत। मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे, डेडलॉक आपणच उडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हा सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार आपल्या पक्षासाठी 10 जागा मिळवण्यात यशस्वी ठरले, तर महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांना आपल्या पक्षासाठी केवळ 5 जागा मिळवता आल्या। यामध्ये बारामतीच्या जागेवर सुनेत्रा पवार, रायगडच्या जागेवर सुनील तटकरे, शिरूरच्या जागेवर शिवाजीराव आढळराव, धाराशिवमध्ये अर्चना पाटील आणि परभणीमधून महादेव जानकर यांच्या रासपसाठी जागा सोडली। त्यामुळे एक घरचा, एक पक्षाचा, 2 आयात, 1 बाहेरचा अशी अजित पवार गटाची अवस्था झाली आहे। महायुती सोबतच्या वाटाघाटीत अजित पवार गटाच्या पदरात फक्त 2च जागा पडल्या, त्यामुळे कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली आहे। अजित पवार गटाच्या कोट्यातील एका जागेवर महादेव जानकर हे स्वतःच चिन्ह घेऊन उभे आहेत, तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचा गड असलेल्या ठिकाणी घड्याळ चिन्ह हद्दपार झाल्यातच जमाय। याचा परिणाम विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होऊ शकतो। त्यामुळे मूळ पक्षातल्या उमेदवारांना संधी देण्याऐवजी आयात उमेदवार आणि भाजपावर वरचष्मा असलेल्या उमेदवाराला संधी दिल्यानं पक्षाच्या विस्तारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। सुनील काळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।